माझ्यासोबत भाजपचे आमदार संजय केनेकर आहेत. भाऊ, काय सांगाल, ज्या पद्धतीनं राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष पॅरेखान असं म्हणतात की नवनीत राणा यांना पक्षातून काढून टाकण्यात यावं, यासाठी जे आहेत ते पंतप्रधान, गृहमंत्री आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्रसुद्धा लिहिणार आहेत. हा विषय खरं तर राज्यस्तरावरचा विषय आहे आणि तो नेमकं काय विषय आहे तो विषय राज्यस्तरावर तो लवकरात लवकर त्याचं निपटारा होईल आणि निश्चितपणे पॅरेखानचं हे वैयक्तिक मत आहे आणि त्याच्यामुळं अजून काही पक्षाचा काही वेगळा निर्णय झालेला नाही. विकास लवंडे असं म्हणतात की वारकरी संप्रदायात काही लोकांनी घुसखोरी केली, 20 नावंसुद्धा त्यांनी जाहीर केलेत. निश्चितच खरं तर विकास लवांडेंनी ज्या पद्धतीने 7-8 वर्षाच्या वयाच्या असताना संतावर जे आरोप केले, तर त्यांची ती प्रवृत्ती पूर्वीपासूनच आहे संतावर आरोप करण्याची आणि त्यामुळे हे राष्ट्रवादीच्या निधर्मी नेत्याची पिल्लावळ आहे आणि त्यामुळे मौलामौलिनीच्या दाढ्या कुरवण्यात यांचं आयुष्य गेलं. ते काय, त्यांना काय हिंदुत्व मत आहे, यांना काय बोलायचा अधिकार आहे हिंदुत्वावर? जे मौलामौलिनीच्या पंक्तीत बसून यांच्या पक्षाचे राजकारण चालवतं, यांनी आत्तापर्यंत खऱ्या अर्थाने हिंदुत्वावर काय काम केलं, यांनी यांच्या सरकार असताना सांगावं हिंदुत्वावर काम काय केलं. संत महात्मे हे सगळं जे हिंदुत्वावर आज काम झालं त्यामुळे ते आपलं मत प्रकट करताय. आणि त्यांनी आपण बघतो 20 लोकांची यादीसुद्धा जाहीर केली आणि ते हिंसेला प्राधान्य देतात असं सुद्धा म्हटलं आहे. विकास लवंडेला काय अधिकार आहे साधू संतावर आरोप करायचे? त्यानं त्याच्या स्वतःच्या याच्यात झाकून बघितलं पाहिजे की आपण 50 वर्षात हिंदुत्वासाठी काय काम केलं. आज जे 2014पासून हिंदू पर्व चालू झालं, साधू संत महात्म्यांना खऱ्या अर्थाने हिंदुत्वाची संकल्पना आज लोकांना कळालेली आहे. यांच्या याच्यात तर निधर्मीपणात वामपंथ्यांच्या नादी लागून यांनी या देशाला खरं तर निधर्मी करण्याचा विचार केला होता. संजय राऊत असं म्हणतात की विरोधी पक्षाचा विधान परिषदेत एकच उमेदवार जाणार आहे आणि उद्धव ठाकरे जर उमेदवार असतील तर ही निवडणूक बिनविरोध होईल. संजय राऊत मुंगेरलालचे हसीन सपने, त्याच्या बोलण्याकडे काही जास्त लोक लक्ष देत नाही आणि त्यामुळे तो चित्र रंगवत असतो आणि ते चित्र नंतर इतकं फाटलेलं दिसतं त्याचंच त्याला नंतर हे लोकांनाही कळतं. त्यामुळे ते संजय राऊत हा मुंगेरीलालच्या हसीन सपने आहे. आपण बघतो प्रेम प्रकरणात जे आहे ते राजकीय रंग आणि धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न होतो, असा आरोप IT कंपनीतील आरोपीच्या नातेवाईकांनी केला आहे. खरं तर याच्यात कोणताच धार्मिक आणि जातीय रंग नाही. ज्या पद्धतीने त्यांनी लव जिहादाच्या भूमिकाच डोक्यात ठेवून हे प्रकरण केलेलं आहे, निश्चित हे फसवले गेलेलं आहे. बऱ्याच हिंदू मुलींना फसवले गेलेलं आहे आणि त्यामुळे निश्चितच त्याला सरकार मोठ्यातली मोठी सजा देणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 दिवसापूर्वी एका कार्यक्रमात औरंगजेबाचा फोटो नाचवण्यात आला आहे आणि हे सगळं परिस्थितीसाठी केलं अशी माहितीसुद्धा आता समोर येते. खरं तर या राज्याचे सक्षम मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर केलं. त्यावेळेपासून ही औरंग्याची पिल्लावळ कुठं ना कुठल्या मार्गानं डोकं वर काढते आणि कोणत्या खरं तर आमच्या बाबासाहेबांच्या रॅलीला गालबोट लावण्याचा प्रयत्न ज्या जिहाद्यांच्या माध्यमातून झाला त्याची निश्चितपणे चौकशी होणार आणि हे सरकार त्या पिल्लावळांचं डोकं ठेचून काढणार. जी पिल्लावळ वारंवार कोणते तरी माध्यमं धरून आपलं डोकं वर काढत असतात औरंग्याची, त्यांची खरं तर डोके ठेचण्याचं काम हे सरकार करेल. मंत्री संजय शिरसाट यांनी एक वक्तव्य केले. ते असं म्हणतात की ज्या ठिकाणी महानगरपालिका आहे या ठिकाणी कब्रस्थान होतं, इथं अनेक मुर्दे पुरलेत, त्यामुळे जे ते या ठिकाणी आत्मे आहेत, त्यामुळे जे ते महानगरपालिकेला ग्रहण लागले आणि ही जागा, ही इमारत जे त्यात हलवली पाहिजे. निश्चितच काही काळ संजय शिरसाट हे नगरसेवक होते, त्या काळात त्यांनी भूतं पाहिले असतील, मला तर काही माहीत नाही. परंतु आता अचानक त्यांना कोणती भूतं भेटली किंवा पाहिली याची शोध घ्यावा लागेल. परंतु मीही सुद्धा जवळपास 15 ते 20 वर्ष नगरसेवक होतो, त्यावेळेस मला कोणतीच भूतं भेटली नाही. आता संजय शिरसाटांना कोणती भूतं भेटली माहीत नाही. आपण बघतोय महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांची बदली झाली होती, मात्र आता पुन्हा तेच जे आहे ते विभागीय आयुक्त म्हणून आलेत संभाजीनगरला. सक्षम आणि चांगला अधिकारी असल्यामुळं परत सरकारने त्यांची बदली विभागीय आयुक्तावर केली आणि त्यामुळं तो योग्यच निर्णय आहे आणि त्यामुळे चांगला सक्षम अधिकारी आहे
तो आमच्या संभाजीनगर शहराला परत विभागीय आयुक्ताच्या रूपाने लाभला. त्यामुळे त्यांचंही खरं तर या शहरात खूप मोठं काम आहे. पण आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय त्यांनीच घेतला होता, तुमचा त्याला विरोध आहे? निश्चितच काही वैचारिक विरोध राहणारच आहे. मी असंघटित कामगारामध्ये काम करतो. त्यांनी घेतलेला निर्णय हा एका सोसायटीच्या वर्गासाठी होता. मी घेतलेला निर्णय खालच्या वर्गासाठी होता आणि निश्चित खालच्या वर्गाला रविवार बाजाराची आवश्यकता असते आणि त्यामुळे ते मॉल संस्कृतीतले लोक नाही आहे. या शहरामधले 65% लोक हा रविवारच्या बाजारात बाजार करतो हे लक्षात घेण्यासारखं होतं आणि त्यामुळे त्यांना मी ते दाखवलं आणि त्याच्यामुळे त्यांचा ते खरं तर निर्णय रद्द केला. निश्चित आपण बघतो आपल्यासोबत होते भाजपचे आमदार संजय केनेकर, ज्यांनी आपले संवाद साधला. कॅमेरा पर्सन अमित आडेसर, ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.